कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। असं कसं मागं फिरतील ते? अहो ताई, तुम्हीच सांगत होता ना की ते अमोलच्या आठवणीत किती झुरत असतात म्हणून। त्यांनी रूम बनवलेली आहे, अजून काय काय केलंय। आता अमोलच समोर आलाय म्हटल्यावर ते दुसऱ्या लग्नाचा विचार कशाला करतील ना। आणि बापाला 7 वर्ष झाले पोराचा चेहरा पाहायला मिळालेला नाहीये, आणि ते पोरग समोर आल्यावर ते दुसऱ्या लग्नाचा विचार करतील का? तू खरं म्हणतेस? म्हणजे तुझं पटतंय मला, पण आता यावर उपाय काय? उपाय एकच, लवकरात लवकर दुसरं लग्न। आणि एकदा काही लग्न झालं की अर्जुन दादांना मागे फिरता येणार नाहीतर वंश आणि अर्जुन दादांना एकत्र येण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही। आणि ताई, तुम्ही तुमचा पण विचार करताय ना, जर ते दोघं एकत्र आले की तुमच्या सोबत अमोल मोठे होण्याचे स्वप्न तुम्ही विसरून जा। चला ठेवते मी, बाय। अमोल, बघ हे तुझं गाव। आपल्याजवळ जे काय आहे ना ते सगळं या गावामुळेच आहे बरं का। तुझा जन्म इथलाच, तुझ्या मानं कलेक्टर पदाचा अभ्यास इथंच केला बघ, कलेक्टर बी इथंच झाली, आणि तुझ्या माची बाबांची पण भेट इथंच झाली बाळा। छान आहे की नाही? माझे माने बाबा तिकीट इथेच भेटणार, इथेच एकत्र येणार। चला जायचं का? चला। थँक्यू मॅडम। काय झालं मॅडम, काळजीत दिसताय? नाही गायतुंडे, सकाळी ना बापू अमोलला घेऊन आसगावला गेले। मग त्यात काळजी करण्यासारखं काय? बापूंसोबत गेलाय ना? नाही तसं नाही, मला वेगळ्याच गोष्टींचं टेन्शन आहे। कसलं? गायतुंडे अहो, अमोल आसगावला गेलाय, तिथे गेल्यानंतर जर त्याला अर्जुन बद्दल काही कळालं तर, कुठे फोटो बघितला किंवा कोणीतरी येऊन सांगितलं आणि त्याने उगाच काहीतरी चुकीचा समज करून घेतला तर? मॅडम तुम्ही किती विचार करताय? असं काही झालं तर बापू घेतील ना सांभाळून? नाही हो, एक तर ना राणीतनं गेलाय तो, पोहोचला असेल का आतापर्यंत? मी फोन करून विचारू का त्यांना? मॅडम अहो नको, अहो अमोल बापूंसोबत गेलाय, त्याची गँग घेऊन गेलाय, त्यांच्यासाठी ती सहलच आहे की। तेच तर वाटते, उगाच पाठवले त्याला, कुठून बुद्धी सुचली आणि त्याला परवानगी दिली जायची। मॅडम रिलॅक्स, लहान तोंडी मोठा घास घेतोय। पण एक विचारू? मॅडम तुम्हाला नक्की कसलं टेन्शन आलंय? अमोल आसगावला गेलं ह्याचं टेन्शन आलंय, की तुमच्या अगोदर कोणतरी अमोलला अर्जुन सरांबद्दल सांगेल याचं टेन्शन आलंय? बरोबर आहे तुमचं, मला याचंच टेन्शन आलंय। काय तोंडे, आपण परिस्थितीच अशी आली, अमोलला अर्जुन बद्दल सांगायला जावं तर त्याचं साखरपुडा झालाय। तो अमोलला स्वीकारेल का माहित नाही। अमोल आस लावून बसलाय काय तोंडे, असं वाटतं की अर्जुनने नाही स्वीकारलं तर अमोल खचेल माझा। काय उत्तर देऊ मी त्याला? आणि अर्जुनला जर अमोल बद्दल आत्ता सांगितलं तर तू म्हणला अगं साखरपुडा झालाय माझा, तू आत्ता सांगतेस, म्हणजे याचा अर्थ तुला माझं लग्न मोडायचं। मी काय करू, मला काहीच कळत नाही आता। अमोल बद्दल जे तुमचं म्हणणं आहे ते मी नक्कीच समजू शकतो, पण अर्जुन सरांना काय वाटेल किंवा ते काय म्हणतील हे तुम्ही नका ना ठरवू। त्यांच्या मनाला जे पटेल ते तसं वागतीलच।
पण तुम्ही अमोलला हे सांगितलं पाहिजे एवढं नक्की. मॅडम, असं अचानक आत आल्याबद्दल सॉरी, पण कारण तसंच आहे. मॉन्टी सातोबद्दल टीप मिळाली. वारजेच्या ब्रिज खाली त्याचा अड्डा आहे. आज संध्याकाळी तो तिथे येणार आहे. बातमी खरी आहे? 100% खरी. फक्त मला 2 गोष्टींची गरज आहे. एक एक्स्ट्रा पोलीस फोर्सची आणि दुसरी म्हणजे तुमच्या परवानगीची. तरच आम्ही ही कार्यवाही करू शकतो. परवानगी बाबतीत निश्चिंत राहा. काय तोंडे? येस प्लीज. मला तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण पोलीस फोर्सवर पूर्ण विश्वास आहे. आजच्या या कामाचा छडा लावा. परमिशन लेटर. थँक्यू मॅडम. ऑल दी बेस्ट. थँक्यू. सुंदर मंदिर आहे अमोल. हो ना, मी पण पहिल्यांदा हे मंदिर बघितलं आहे. आवडलं का? हो बापू. हे आपल्या गावचं मंदिर भैरवनाथाचं मंदिर आहे. अरे काय आहे, आपलं गाव तिकडं महाबळेश्वरच्या पायथ्याला, धरणात ते गाव गेलं म्हणून सरकारने इकडे गाव वसवलं. मग गावकऱ्यांनी आणि आपल्या वडीलधाऱ्या मंडळींनी मिळून हे मंदिर बांधलं आणि आपण तिकडचा भैरवनाथ घेऊन इकडे आलो. बापू, अरे यशा, यशा, अरे तुला बघून लय भारी वाटलं बघ. आणि काय रे, अरे म्हातारा झाला तू, केस पांढरे झाले. बापू, एवढ्या वर्षात वय वाढणारच की हो. होय, खरंय. तुला भेटून लय भारी वाटलं बघ. अरे यशा, गाव सुटलं, सगळं मिळालं गाड्या, आपुलकी नाही मिळाली. तू भेटलास, मिठी मारलीस, एवढ्या वर्षाची कसर भरून काढलीस लागा. अरे तिकडं आपलं घर आहे असं वाटतं, पण यशा इथं अख्खा गाव आपला आहे असं वाटतं बघ. बापू, बर तिकडे सगळी ठीक आहेत ना? आपली अर्जुन, दिप्या आणि हो, इनू बाबांशी कधी बोलणं होतं का? हाय, सगळी चांगली आहेत. अरे आणि काय याच्या, अरे त्याला ओळखलंस का नाही? हो, अरे शेंडेफळ कोणी ओळखलं नाही सोय? आपल्या आप्पीचा अमोल आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.